नमस्कार, मी गौतमी शिकलगार. तरुण भारत समाजच्या आजच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत. सगळ्यात आधी एक नजर टाकूयात आजच्या दिवसभरातल्या हेडलाईन्सवर. पन्हाळा तालुक्यातील कोडोलीत इंस्टाग्रामवरील मैत्रीतून अवघ्या 10 वर्षांची मुलगी मित्रासोबत फरार. कोडोली पोलिसांकडून 24 तासात शोध. गोकुळ दूध संघाच्या रणधुमाळीला सुरुवात. आमदार सतेज पाटील गटाकडून ताराबाई पार्कात जोरदार पोस्टरबाजी, तर महायुती विरुद्ध आघाडीत थेट सामना रंगणार. गोकुळच्या ठरावांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे वारकरी दिंडीसह मोठे शक्ती प्रदर्शन. 5 वर्षात ऐतिहासिक कामे केल्याचं मंत्री हसन मुश्रीफ यांचं वक्तव्य. कागल तालुक्यातील सिद्धनेरलीत घराशेजारील नारळाच्या झाडाचा बुंदा छतावर कोसळल्यानं 10 वर्षीय बालकाचा जागीच दुर्दैवी मृत्यू. गोकुळ शिरगाव इथं महावितरणच्या निष्काळजीपणामुळे 3 गाभण शेळांचा विजेच्या धक्क्यानं मृत्यू. शेतकरी यशवंत जाधव यांचं मोठं नुकसान. शेतकरी नेते माणिक पाटील सुयेकर यांचं अन्नत्याग आंदोलन 3ऱ्या दिवशीही सुरू. माजी खासदार संजय मंडलिक यांनी भेट देऊन दिला पाठिंबा. आणि गोकुळ निवडणुकीत यंदा चर्चा शेतकऱ्यांच्या प्रश्नांची की ठरावांच्या लाखोंच्या बोलीची. पहा आमचा हा विशेष व्हिडिओ रिपोर्टमध्ये. पाहुयात यासह दिवसभरातल्या घडामोडी सविस्तर. पन्हाळा तालुक्यातील कोडोली इथून एक धक्कादायक आणि समाजाला विचार करायला लावणारी घटना समोर आली आहे. इथे राहणारी एक अवघ्या 10 वर्षांची मुलगी दुपारी घरच्यांना दुकानातून कोल्ड्रिंक्स आणते असं सांगून अचानक निघून गेली. ती बराच वेळ परत न आल्यानं पालकांनी कोडोली पोलीस ठाण्यात मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली. पोलिसांनी तातडीने चक्र फिरवून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. ही मुलगी पन्हाळा तालुक्यातील शहापूर येथील 19 वर्षीय समाधान उमेश चौगुले याच्यासोबत मोटरसायकलवरून गेल्याचं स्पष्ट झालं. या दोघांमध्ये इंस्टाग्रामच्या माध्यमातून घनिष्ठ मैत्री झाली होती आणि एकमेकांना भेटण्याच्या ओढीतून या 10 वर्षाच्या मुलीने घर सोडलं होतं. मुलगी अज्ञात असून तिची मानसिक स्थिती पाहता तिला महिला बालसभागृहात ठेवण्यात आलंय, तर तिच्या मित्राला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. सोशल मीडियाचा वापर लहान मुले कसा करतायत आणि पालकांनी त्यावर काय निर्बंध ठेवावेत यावर विचार करायला लावणारी घटना. गोकुळ दूध संघाच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील राजकीय वातावरण आता कमालीचं तापू लागलंय. आता आमदार सतेज पाटील यांच्या गटाकडून कोल्हापूर शहरात अतिशय जोरदार बॅनरबाजी आणि पोस्टरबाजी करण्यात आली. ताराबाई पार्क येथील गोकुळ दूध संघाच्या मुख्य कार्यालय परिसरात विविध ठिकाणी आकर्षक पोस्टर्स लावून सतेज पाटील गटाने निवडणुकीचं वातावरण तयार केलंय. दरम्यान गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी ठराव दाखल करण्याच्या प्रक्रियेलाही अधिकृत सुरुवात झाली. यंदाची निवडणूक महायुती विरुद्ध आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली राजर्षी शाहू शेतकरी समविचार आघाडी यांच्यात अत्यंत चुरशीची रंगणार असल्याचं आता स्पष्ट झालं. दुसरीकडे गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीच्या निमित्तानं कोल्हापुरातील राजकीय वातावरण जास्तच रंजक बनलं असून राष्ट्रवादी काँग्रेसने आज कोल्हापुरात जोरदार शक्ती प्रदर्शन केले. निवडणूक ठराव दाखल करण्यासाठी राष्ट्रवादीचे शेकडो कार्यकर्ते वारकरी दिंडीच्या निनादात आणि जल्लोषपूर्ण भक्तिमय वातावरणात एकत्र आले होते. यावेळी बोलताना मंत्री हसन मुश्रीफ यांनी ठामपणे सांगितले की गोकुळ दूध संघावर गेल्या 5 वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचा अध्यक्ष राहिलाय आणि या कालावधीत गोकुळमध्ये आम्ही ऐतिहासिक आणि मोठ्या प्रमाणात विकासात्मक कामे केली आहेत. तसेच आमदार सतेज पाटील गटाकडून करण्यात आलेल्या पोस्टरबाजीवर प्रतिक्रिया देताना मुश्रीफ नक्की काय म्हणाले ते पाहूया. गेल्या वेळेला आम्ही आणि काँग्रेसचे बंटी पाटील आम्ही एकत्र होतो. आता त्यातले 3 घटक आम्ही एकत्र आहोत. एक राष्ट्रवादी अजित पवार गट, एक जनसुराज आणि एक शिवसेना शिंदे गट. आणि त्यामध्ये 5 वर्ष, 2 वर्ष विश्वास आबाजी होते ते शिंदे गटाचे होते, 2 वर्ष अरुणराव डोंगरे होते ते राष्ट्रवादीचे होते आणि 1 वर्ष माझा मुलगा नवीन मुश्रीफ हा राष्ट्रवादी होता. म्हणजे 5ही वर्ष शिंदे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष आहेत. कागल तालुक्यातील सिद्धनेरली गावात एक अत्यंत दुर्दैवी आणि हृदयद्रावक घटना घडली. इथे घराशेजारी असलेल्या एका जुन्या नारळाच्या झाडाचा बुंदा अचानक कोसळल्यानं 10 वर्षीय निष्पाप मुलाचा मृत्यू झालाय. आयुष अक्षय चौगुले असं या मृत बालकाचं नाव आहे. ही घटना बुधवारी सकाळी 7:30च्या सुमारास घडली. आयुष आपल्या आईसोबत घरात गाढ झोपलेला असताना घराशेजारील नारळाच्या झाडाचा मोठा बुंदा अचानक मधोमध तुटला आणि घराच्या छतावर कोसळला. हा बुंदा सिमेंटचे पत्रे फोडून थेट आत झोपलेल्या आयुषच्या अंगावर पडल्याने त्याचा जागीच मृत्यू झालाय. या धक्कादायक दुर्घटनेमुळे सिद्धनेरली परिसरात मोठी हळहळ व्यक्त होताना दिसते. गोकुळ शिरगाव येथील महालक्ष्मी नगर माळवाडी परिसरात महावितरणच्या अक्षम्य निष्काळजीपणामुळे 3 गाभण शेळांचा विजेच्या धक्क्यानं मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेमुळे स्थानिक शेतकरी यशवंत शामराव जाधव यांचं मोठं आर्थिक नुकसान झालंय. मृत झालेल्या 3ही शेळ्या गाभण असल्यानं जाधव यांचं अंदाजे 60,000 रुपयांचं नुकसान झालंय. महावितरणच्या उघड्या पडलेल्या तारांमुळे हा प्रकार घडल्याचं समोर येताच परिसरातील संतप्त नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि महावितरणच्या या भोंगळ कारभाराविरोधात तीव्र संताप व्यक्त केला. निष्पाप जनावरांच्या बळी जाण्याच्या कारणीभूत ठरलेल्या या प्रकाराची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्यात यावी
तसेच नुकसानग्रस्त शेतकरी यशवंत जाधव यांना तातडीनं आर्थिक भरपाई द्यावी अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येते. सुये येथील शेतकरी नेते माणिक पाटील सुयेकर यांचं शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी सुरू असलेले बेमुदत अन्नत्याग आंदोलन आज तिसऱ्या दिवशीही तितक्याच आक्रमकपणे सुरू आहे. चालू वर्षी ऊसाला प्रति टन 4,500 रुपये FRP मिळावी, तसेच साखर कारखाने आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी साखरेच्या MSP मध्ये प्रति किलो 20 रुपयांची तातडीने वाढ करावी या प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू केलं जात आहे. या अन्नत्याग आंदोलनाला माजी खासदार संजय मंडलिक यांच्यासह अनेक स्थानिक लोकप्रतिनिधींनी आंदोलनस्थळी भेट देऊन आपला जाहीर पाठिंबा दर्शवलाय. यावेळी काय म्हणालेत मंडलिक ते पाहूया. महाराष्ट्र शासनाने सुद्धा त्यामध्ये भूमिका घेतली पाहिजे. या राज्याचे लोकप्रतिनिधी असलेले आमदार आहेत त्यांनी सुद्धा यामध्ये भूमिका मांडली पाहिजे. या दृष्टीनं चालू अधिवेशनामध्ये हे प्रश्न मांडले गेले पाहिजेत. या दृष्टीनं हे अन्नत्याग आंदोलनाचं महत्त्व वेगळ्या दृष्टीनं आहे आणि म्हणून या जिल्ह्यातल्या लोकप्रतिनिधींना त्यांनी दिलेल्या निवेदनाप्रमाणे मी माहिती देण्याचा प्रयत्न केला. माझ्या माहितीप्रमाणे येत्या अधिवेशनामध्ये माणिक पाटील साहेबांनी जे प्रश्न उपस्थित केलेले आहेत त्याची चर्चा या अधिवेशनामध्ये करतील. या जिल्ह्याच्या पालकमंत्री प्रकाश आंबेडकर साहेबांना सुद्धा मी ते विषय सांगितले. मला वाटतं त्यांनी सुद्धा इथं भेट दिलेली आहे. निश्चितपणानं या अधिवेशनामध्ये चर्चा होईल. पण शासनानं हा विषय गांभीर्याने घ्यावा. साखर आमचे आयुक्त इथं मला वाटतं समाचारक इथे येऊन गेले. आयुक्तांनी सुद्धा हा प्रश्न सरकारकडे लावून धरावा यासाठी मी प्रयत्न करेन. आणि माणिक पाटील साहेबांनी सुद्धा हे आंदोलन आता मला वाटतं लक्ष चांगल्या पद्धतीने वेधलेलं आहे. निश्चितपणाने आंदोलन दखल घेतली जाईल. इचलकरंजीतील शहापूर परिसरात एका निवासी भागात दुर्मिळ प्रजातीचा बेडोमचा मांजऱ्या साप आढळून आल्यानं वन्यजीव प्रेमी आणि अभ्यासकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली. या सापाची माहिती मिळताच वन्यजीव संरक्षण संस्थेच्या रेस्क्यू टीमच्या कार्यकर्त्यांनी तातडीनं आणि तत्परतेनं घटनास्थळी धाव घेतली. कार्यकर्त्यांनी या सापाचे अतिशय सुरक्षितपणे रेस्क्यू करून त्याला कोणतीही इजा न पोहोचवता पुन्हा त्याच्या नैसर्गिक अधिवासात सुरक्षितपणे मुक्त केले. कोल्हापूरच्या राजकारणात सध्या गोकुळ दूध संघाची चर्चा गल्ली बोळापासून ते दिल्लीपर्यंत जोरात सुरू आहे. जरी निवडणुका अजून काही महिन्यांवर असल्या तरी आतापासूनच पडद्यामागच्या मोठ्या राजकीय हालचालींना प्रचंड वेग आलाय. मात्र यावेळी चर्चा दूध संघाच्या विकासाची किंवा शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांची कमी आणि ठरावधारकांच्या लाखोंच्या बोलीची जास्त होताना दिसतेय. नेमकी ही निवडणूक कोल्हापूरच्या राजकारणासाठी एवढी महत्वाची का ठरतीये? महायुती आणि आमदार सतेज पाटील यांच्यातील हा संघर्ष भविष्यातील कोणत्या नवीन राजकीय समीकरणांची नांदी ठरणार आहे? आणि साधे ठरावधारक आता थेट किंगमेकरच्या भूमिकेत कसे आलेत? या सर्व प्रश्नांची उत्तरे आणि गोकुळच्या राजकारणातील अंतर्गत अर्थकारण जाणून घेण्यासाठी आपला हा विशेष व्हिडिओ तरुण भारतच्या YouTube चॅनलवर नक्की पहा. तर या होत्या आज दिवसभरातल्या काही महत्त्वाच्या घडामोडी. अशाच वेगवान आणि अचूक अपडेट्ससाठी पाहत राहा तरुण भारत संवाद कोल्हापूर. चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका. पुन्हा भेटूया उद्याच्या बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.